नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे की जे ऐकून आता या नवीन अध्यायात खूप इंटरेस्टिंग आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांसमोर येणार आहे. हो, आतापर्यंत आपण बघितलं की कुठं ना कुठं ऋषी कमळीवरती प्रेम करत होता, पण कमळीच्या मनात मात्र ऋषीबद्दल काहीही नव्हतं. पण आता असं काय घडणार आहे की चक्क आपली सर्वांची लाडकी ऋषीच्या प्रेमात पडणार आहे आणि त्याला प्रपोजसुद्धा करणार आहे. पण आता या दोघांनी एकमेकाला पसंत तर केलंच आहे, प्रेमात सुद्धा पडलेली आहे. पण जेव्हा ही गोष्ट नयनताराला कळणार तेव्हा नेमकं काय होणार आहे? खरंच आता नयनतारा कमळीला काय नेमकं पनिशमेंट देणार आहे? आणि आता तेव्हा आता कमळीच्या या निर्णयावरती गौरीसुद्धा जाम खुश झालेली आहे. आता गौरीच्या लक्षात आलेलं असतं की कमळीच्या जीवाला कसलाही धोका नाही आहे, कारण आता कमळीपर्यंत येणारं संकट अगोदर ऋषीला पार करून आता कमळीपर्यंत पोचावं लागणार आहे. म्हणूनच आता इकडे कामिनी आणि रागिणीलासुद्धा आता स्वतःची चुप्पी तोडून ही गौरी काय नक्की सजा देणार आहे आणि असे धमाकेदार कोणते ट्विस्ट आता समोर मालिकेमध्ये येणार आहे हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कमळी तर टॉपर झालेली आहे. युनिव्हर्सिटीमधून तिने टॉप केलेलं आहे. तिचं जे काही एका पायरीचं जे काही तिने स्वप्न बघितलेलं आहे त्यामधील एक पायरी तिने सक्सेसफुल होऊन पार केलेली आहे आणि त्यामध्ये तिने सर्वात जास्त या यशाचा जो कोणाला तिला जे काही यश मिळालेलं आहे त्या तिला अर्ध यशाचं जे काही श्रेय असतं ते तिने ऋषीला दिलेलं आहे. आणि नेहमी ऋषीला बोलत असते की ऋषी सर, आजपर्यंत मी इथवर आहे, माझ्या मेहनतीने तर मी इथवर आहेच, पण त्याबरोबरच तुमची साथ मला प्रत्येक क्षणाला मिळाली, त्यामुळे मी इथपर्यंत आली आणि युनिव्हर्सिटीमधून टॉप केलं. खरंच ऋषी सर, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि त्यानंतर ऋषी बोलतो की हे बघ कमळी, मी तुझा एक फ्रेंड आहे आणि बेस्ट फ्रेंडला कधीही थँक्यू म्हणायचं नसतं. त्यावर आता इकडे ऋषीचं असं छान प्रकारे तिला समजावून सांगितल्यानंतर आता कुठं ना कुठं तिला रिअलाईज होते की कमळीला रिअलाईज होते की चक्क आता कमळी ऋषीच्या प्रेमात पडलेली आहे. आता ती निगीला सांगते की मला असं का होते ग निगी, मला सतत इकडे तिकडे ना ऋषी सरच दिसत आहे आणि ऋषी सर आवडायला लागता, त्यांना भेटावंसं वाटतंय, त्यांच्याशिवाय मला दुसरीकडे काहीही दिसत नाही, कारण मला त्यांनी सपोर्ट तर केलेला आहे, प्रत्येक दुःखात त्यांनी मला खंबीरपणे साथ दिली, पण आजपर्यंत मला त्यांच्याबद्दल असं कधीही फील झालेलं नाही आहे. मला स्वप्नातही तेच दिसतात आणि उठल्यावरती आणि माझ्या आजूबाजूला प्रत्येक क्षण मी त्यांचा विचार करते. असं का होतं असणार ग निगे माझ्यासोबत? तेव्हा आता निगी बोलते, अगं खंबडे, मी पिक्चरात बघितलं आहे, जेव्हा असं हिरोईनला होते ना तेव्हा ती अक्षरशः त्याच्या प्रेमात पडते. तेव्हा आता लगेच कमळी बोलते, गप्प बस, असं काहीही नाही आहे आणि ते आपले ऋषी सर आहेत, मी त्यांच्याबद्दल प्रेमाबद्दल असा काहीही विचार करत नाही आहे. तेव्हा आता निगी खुश होऊन बोलते की कमळे, तू काहीही बोल, तुझं ना ऋषी सरावरती प्रेम झालं आहे. त्यावर आता इकडे कमळीलासुद्धा असं मनातल्या मनात विचार वाटते की खरंच ऋषी सरांवर तिचं प्रेम तर झालं नाही ना. तेव्हा आता तिला रिअलाईज होते की खरंच ऋषी सराशिवाय ते राहू शकत नाही आणि ऋषी सरच तिला लाईफ पार्टनर म्हणून आता आयुष्यात पाहिजे. तेव्हा तिने आता मनाशीच निर्णय घेतलेला आहे की काहीही झालं तरी माझ्या मनातील ज्या भावना आहेत ना त्या मी ऋषीपर्यंत पोहोचवणारच. पण आता ती योग्य वेळेची वाट बघत असते. आता ती मनातच दुसरीकडे विचार करते की नयनतारा मॅडमला याबद्दल माहिती झालं तर त्या काय बोलतील. पण आता ती नयनताराचा सुद्धा विचार करत नाही, कारण ऋषीला तिला फक्त तिच्या मनातील सांगायचं असतं, ते सांगण्याला तिला कोणीही अडवू शकत नाही असं ती स्वतःशीच विचार करते. तर इकडे मात्र तेवढ्यातच ऋषीचा कॉल येते बंड्याच्या मोबाईलवरती आणि आता बंड्याला ऋषी बोलतो की हे बघ, आईचा वाढदिवस आहे आणि मी खूप मोठी ग्रँड अशी पार्टी आयोजित केलेली आहे, त्यासाठी तुला कमळीला आणि निगीला यायचं आहे बरं का, आणि उद्या सकाळी लवकरात लवकर
तुम्ही तिघंही वाढदिवसाला यायच्या आईच्या. त्यावर आता बंड्या बोलते की पण ऋषी सर आम्ही कसं येऊ, तुम्हाला माहिती आहे ना नयनतारा मॅडमला आम्ही तिघंही आवडत नाही. त्यावर आता इकडे ऋषी बोलतो की हे बघ, ही पार्टी कोणी आयोजित केली, मी, आणि आईला मला सरप्राईज द्यायचा आहे. त्यासाठी आता तुम्ही काहीही संकोच करू नका आणि कमळीला माझा निरोप दे आणि उद्या सकाळी लवकरात लवकर आईच्या वाढदिवसाला तुम्ही पार्टीमध्ये या. त्यावर इकडे आता बंड्या लगेच जाते आणि कमळीला सांगते की ऋषी सरांच्या आईंचा म्हणजे नयनतारा मॅडमचा वाढदिवस आहे आणि तुला त्या वाढदिवसाचं आमंत्रण मिळालेलं आहे. तेव्हा आता खूप खुश झालेली कमळीला आता असं वाटते की काहीही झालं तरी मला नयनतारा मॅडमच्या माघारी काहीही करायचं नाही. आता या पार्टीमध्ये सर्व असणार आहेत आणि या पार्टीतच मला नयनतारा मॅडमसमोर आणि अन्नपूर्णा आजीराजन सरांसमोरच ऋषी सरांना माझ्या मनातील भावना सांगायला हव्यात. कारण आता मी जर मागे असं केलं तर नयनतारा मॅडम माझ्यावरच भांडं फोडतील. म्हणून तिने आता ठामपणे निर्णय केलेला आहे की ऋषी सर काहीही बोलो पण तिच्या मनातील भावना तिला ऋषीला नयनताराच्या वाढदिवसाच्या दिवशी सांगायचं आहे. म्हणून इकडे आता कमळी छान प्रकारे अशी तयार झालेली असते आणि निगीसुद्धा. आता निगी बोलते की कमळी तू छान असा निर्णय घेतलेला आहे की आज नयनतारा मॅडमच्या वाढदिवसाच्या दिवशी तू ऋषी सराला प्रपोज करते आणि त्यासाठी हे बघ मी बागेतून छान छान गुलाबाची फुलंसुद्धा आणलेली आहे. आता ही माझ्या पर्समध्ये म्हणजेच बॅगमध्ये ठेवते आणि तुला जेव्हा मी सांगणार ना तेव्हा हीच फुलं देऊन तुला ऋषी सराला प्रपोज करायचं आहे. त्यावर कमळीसुद्धा बोलते की हो मी असंच करणार. तर या पार्टीमध्ये आता तिथं गौरीसुद्धा असते आणि इकडे राजन, अन्नपूर्णा, रागिनी, कामिनी आणि अनिकासुद्धा या पार्टीमध्ये इन्व्हिटेशन त्यांना दिलेलं असतं म्हणून आलेलं असतात. तर इकडे मात्र आता पार्टी चालू झालेली असते. तेव्हा आता नयनताराला आवडत नाही की कमळी त्या पार्टीमध्ये आलेली आहे. पण ऋषी बोलते की आई हे बघ, ही पार्टी मी तुझ्यासाठी आयोजित केली ना, म्हणून तू प्लीज, कमळी माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि माझ्या बेस्ट फ्रेंड जर या पार्टीमध्ये नसणार ना तर मला नाही आवडणार आणि मी खुश नसलो तर एक आई कधी खुश असणार का, असं चांगल्या प्रकारे आता तू नयनताराला समजावून सांगते. तर इकडे आता गौरीसुद्धा आपला चेहरा लपवत आता त्या पार्टीमध्ये असते. तर इकडे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे पार्टी सुरू झालेली असते. आता कमळी अशी छानशी तयार होऊन आलेली असते. तेव्हा आता ऋषी बक्षाक्षणी तिच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडतो आणि त्यावर तिथं असतो तो म्हणजे राधिका. आता राधिका बोलते की काय झालं ऋषी, कमळीला पाहून काहीतरी होतं आहे का. त्यावर आता ऋषी बोलतो नाही वहिनी, काय गं तू माझी नेहमीच थट्टा करते, असं काही नाही आहे. पण खरंच ना या मुलीमध्ये काहीतरी गोष्ट आहे जे माझं मन सतत मला तिच्या आजूबाजूला असलं ना की आनंदित असते. खरं वहिनी, मला तर तिच्यावरती प्रेम आहे पण मला तिच्या शिक्षणाच्या आड नाही यायचं. कारण मी जर तिला प्रपोज केलं तर ती कधीही शिक्षण पूर्ण करू शकणार नाही अशी भीती माझ्या मनात असते आणि आमची फ्रेंडशिपसुद्धा खराब होऊ शकते. त्यासाठी मी असं काहीही करणार नाही. त्यावर राधिका बोलते ऋषी तू बोल ना आज, खरं काहीतरी असं कारण काढ आणि कमळीला एकांतात घेऊन तू तिला प्रपोज कर. त्यावर ऋषी बोलतो नाही वहिनी, मी असं नाही करणार. तर इकडे मात्र आता वाढदिवसाच्या दिवशी आता तो पार्टी चालू असताना कमळी बोलते की हे बघा, मला तुम्हा सर्वांना एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. या नयनतारा मॅडमच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर मला तुम्हाला माझ्या मनातल्या काही गोष्टी सांगायच्या आहे. खरं तर ऋषी सर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. पण आज मला ऋषी सर तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा ऋषी बोलतो काय सांगायचं आहे कमळी, सांग ना. आज मी नयनतारा मॅडम आणि अन्नपूर्णा आजी, राजन सर तुम्हा सर्वांसमोर ऋषी सरांना माझ्या मनातील भावना सांगणार आहे. आणि ऋषी सर खरं सांगू का, मी तुमच्यावरती खूप खूप असं प्रेम करते. आय लव्ह यू ऋषी सर आणि मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा आता असं कमळीच्या तोंडून ऐकता क्षणी ऋषीचा आनंद गगनात मावत नाही. आता ते फुलांनी प्रपोज केलेलं फुलं घेते ऋषी आणि बोलते की खरंच कमळी, मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो. तेव्हा आता लगेच ऋषी कमळीला मिठी मारते.
तर ऋषीसुद्धा आता कमळीला मिठीत घेते आणि तेव्हा मात्र आता नयनताराचा असा भयंकर पारा चढते. तेव्हा नयनतारा जोरात ओरडते की ऋषी काय आहे आणि कमळी तू हे सर्व करण्यासाठी माझ्या वाढदिवसात आलेली आहे का? तेव्हा आता कमळी बोलते की मी काहीही नाही आहे केलं नयनतारा मॅडम, मी हे तुमच्या माघारीसुद्धा करू शकले असते, पण मी माझ्या मनातील भावना माझ्या परिवारासमोर मला सांगायचं होतं. अन्नपूर्णा मॅडम आणि राजन सर हे माझ्या परिवारच आहे. मी यांना खूप जवळची लोक मानते आणि म्हणूनच मला यांच्यासमोरच माझ्या मनातील भावना ऋषी सरांना सांगायच्या होत्या. आणि ह्याच्यात काय गलत आहे? ऋषी सरसुद्धा माझ्यावर प्रेम करतात. तेव्हा आता लगेच इकडे नयनतारा कमळीच्या कानाखाली मारणार. त्यावरच आता लेकीची मदत करण्यासाठी आलेली गौरी आता नयनताराचा हात पकडते आणि लगेच नयनताराचा हात खाली बोलते आणि बोलते काय ग नयनतारा, तू सतत माझ्या लेकीला का बोलते? तेव्हा आता नयनतारासमोर एक लक्षात आलेलं असतं की कमळी ही साधनाची आहे. तेव्हा साधना बोलते की नयनतारा मॅडम असं बोलू नका, माझ्या कमळीने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. ती ऋषीवर प्रेम करते आणि नेहमी प्रेमाचं चांगलंच होते. माझी मुलगी वाईट नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही म्हणता ना की गरीब घरची मुलगी एका गावातून आलेली मुलगी, पण तुम्हाला माहिती आहे ती कोण आहे? ती माझी आणि राजनची मुलगी आहे. हे सत्य आजपासून 18 वर्षापासून मी या सर्वांपासून लपवून ठेवलं. तर आता ती लगेच राजनकडे जाते आणि बोलते की हो राजन, कमळीच आपली मुलगी आहे आणि ती एका गरीब घरची मुलगी नाही आहे, तर ती अन्नपूर्णा आजींची नात आहे. तिला भलतीच तुम्ही कोणीही समजू नका. तेव्हा आता असं स्वतः गौरीच्या तोंडून ऐकून इकडे कामिनी, रागिनी, अनिका मात्र चकित होऊन जातात. तर तेवढाच धक्का आता कमळी आणि ऋषीला सुद्धा बसते. तेव्हा आता कमळी बोलते काय बोलते आई तू? खरंच राजन काकाच माझे वडील आहेत का? तेव्हा आता लगेच गौरी बोलते की हो, राजन काकाच तुझे वडील आहे, तेच तुझे बाबा आहेत कमळी, आणि मला माफ कर, फक्त काही कारणामुळे तुझ्या जीवाला धोका होता म्हणून हे सत्य मी सर्वांपासून लपवलं. पण आता नाही, आता मला पूर्ण विश्वास आहे की तुझ्यावरती येणारं प्रत्येक संकट ऋषीला पार करूनच तुझ्यापर्यंत येणार. ऋषी हा तुझ्यावरती खूप प्रेम करते आणि कोणतंही संकट सहजासहजी तुझ्यापर्यंत पोचू शकणार नाही. आता मला माझ्या ऋषीवरती, माझ्या जावयावरती पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच हे सत्य मी सर्वांसमोर आणलेलं आहे. तेव्हा आता लगेच नयनतारा लगेच हात जोडत आता गौरीला माफी मागते आणि बोलते की खरंच माफ कर, मला माहिती नव्हतं गौरी की तू साधना नाही आहेस आणि गौरी आहेस आणि तुझीच ही मुलगी कमळी आहे, खरंच मला माफ कर. आता अशा प्रकारे नयनतारासुद्धा कमळीच्या आणि ऋषीच्या प्रेमाला होकार देते आणि त्यामध्ये इकडे रागावलेली अनिका, रागिनी आणि कामिनी तिथून निघून जातात. अशा प्रकारे गौरीने चुप्पी तोडल्यामुळे एक परिवार तर एकत्रित आलेला आहे. तर इकडे मात्र आता गौरीमुळेच कमळीचं प्रेमसुद्धा सक्सेसफुल झालेलं आहे तिच्या रिझल्टप्रमाणे. पण इकडे आता रागिनीने आणि कामिनीने नवीन डाव खेळण्यास सुरुवात केलेली आहे. हा प्रेमाचा अध्याय तर मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आणणारच आहे, पण त्यासोबतच आता ही कामिनी आणखीन खूप क्रोधित झालेली आहे. त्यामध्ये आता खरंच हा परिवार जास्त काळ एकत्र राहू शकणार का? खरंच आता गौरी अन्नपूर्णा निवासमध्ये एंट्री घेत या तिघींना चांगला धडा शिकवणार आहे का? हे पाहणं खूपच रंजक आहे प्रेक्षकांनो. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कमळीने ऋषीला प्रपोज केलं तर हे तुम्हा सर्वांना आवडलं का? नक्की कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.